नाही कुठली तिकीट असतील कशी असतील. बँड असतात ते बँड असतात. हे भाई माझं बँड तुझ्याकडे ठेव, मला 1 तारखेला दे. नाही तर माझ्याकडून संपला तर हरवलं. आणि हा त्यांनी आधी दिलं की बँड जर हरवला गेला पलटी मारायची, थांबायचं नाही 1 मिनिट. ती तुझी जबाबदारी बँडची. एक्साइटमेंट बघा सुजलची काय लेवलची आहे. अरे भाई फायनली एवढे वर्षांची मेहनत आज काय ते तोयफा चाललाय. ना आधार कार्ड ओरिजिनल, ड्रायव्हिंग लायसन्स कॉपी आणि करंट जेवढी फेमस गाणी आहेत ना त्यांची वाट लावून ठेवली. सगळी फेमस गाणी आहेत ना त्यांची वाट लावून ठेवली. नाही भाई ऐकायचंच नाही. त्यांची 2 वर्ष आता आपण पुढे चाललोय बाय द वे दादर. वाशी वेळ आहे अजून, वेळ आहे. हे आपण आता पुढे जाऊन पहिलं लोकेशन. कुर्ला इथे पहिलं लोकेशन काय आहे? फर्स्ट लोकेशन काय? पहिला कुर्ला, दादर. दादर कुर्ल्यावरून दादरला आहे. आपलं डेस्टिनेशन बोलतोय, मिडल स्टेशन नाही बोलत आहे. दादर बघ चर्चगेट दादरा. हां दादरा काय बोलतोय, चर्चगेट वरून ते जायचं नाशिकमध्ये पुण्या ढोल नीट काय ते ठरव. मरीनला यायचं वरती घ्यायचं. हो घे माहिती आहे घे. माझ्या चॅनलच्या पोरी तुला फॉलो करतील की मुली अजिबात फॉलो करू नका. लिंक मी खाली दिली आहे तरी पण कोणी फॉलो नका. पाठव जरा पाठव. लिंक कोणी दिली मी खाली तरी पण फॉलो अजिबात नाही करायचं. नंबर दे माझा खाली. हा फोन नंबर देतो ना, रातोरात तुला फोन येतील मग. हा गाईस ओके ओके मी नाही थांब तुम्हाला खाली नंबर देतो. या नंबरला जाऊन इरिटेट करा कॉल. रात्री 3 वाजता 4 वाजता इरिटेट करा. सो आता पहिले इथून जाणार आम्ही दादर आणि दादरवरून जाणार आम्ही कुठे कुर्ला ना रे कुर्लेला. तोपर्यंत बघू एन्जॉय चालू आमची ट्रेनची जर्नी. त्या स्टेशनरीवाल्याकडे ट्रायपॉडमध्येच सगळं ठेवून दिलं आहे. ठीक आहे, पॉवर बँक पण त्याच्यामध्येच आहे आणि मोबाईलचं होल्डर पण त्याच्यात. फायनली दादरला आलो. 12 किलोमीटर लोकेशन बघतो तर कुठे जायचं, कारण की पासेस आमचे 4 लोकेशनवरतीच आहेत. लागेल फायनली काय हे चालत नाही भाई. टॅक्सी करू आहे ना आपला शेट कशाला आणलाय? नाही बाबा पैसे नाही तुझ्या फेअर काय का पैसा. आमचा जेटाला आहे. आम्ही काय एकच बोलतो काय माहिती आहे का, आमचा जेटाला जेठालालकडे जमडी नाही राहिली आता. अरे भाई असा सुजल शेट बोलायला असा 70 लाख 1 70 लाख 2 भाई. सुजल शेटचा विषय नाही. बाय द वे एलिव्हेटर भाई फुल गर्दी आहे स्टेशनला. नको इथं मोठ्या गर्दी. लोकेशन भेटलंय आता बघू शेट कसे नेत आहेत, कारण की खर्च तेच करतायत. आपटलं जाम बेकार मला आपटला. सो फायनली आपल्याला बँकला जायचं. ते काय बोलतात गाईज, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप लवकर माझा व्लॉग येणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेलच तर टाका. ठीक आहे, त्यांनी ही व्हिडिओ कट केली जर समजून घ्या तुम्ही. मी बोललोय ही काय व्हिडिओ कट केलीस तर समजून घ्या. लोक जे बाई. समजून समजून घ्या. अरे पण लोकांना थोडी माहिती आहे की व्हिडिओ आली आहे म्हणून. बाय द वे भीती वाटते, कारण की हे दोघं सँडलवर आहेत, मी स्लीपरवर आहे. पाईप स्लीप होत आहेत. बघू तर पडून जा ना खालती. चल ना दोघं जाऊ.
कोच कमी लागतो. दोघं जाऊ चल ना. तुझी तिकीट फक्त तुझी तिकीट आपण देऊन जा. आल्या एवढी वर्षाची मेहनत आहे ती. सो गाईज भेटतो तुम्हाला मेन लोकेशनवर. काम तरी काय असतं. फायनली आम्ही अर्ध्या लोकेशनवर अजून पोचलत नाही. तशी तर सुरुवात केली आहे. आलो मेन सेंट्रल. यो बाय द वे दादरच्या रस्त्यांवर आम्ही आज चालतोय. बघू आता कसं काय जायचं. बाय द वे काहीच व्ह्यू हे दाखवतो मी तुम्हाला. कॉन्टेंट काढून घेतो बघ ना एका एवढा कॉन्टेंट. अरे माझे हे होतील ना. किती चोरी करायची एवढा लोक. मी काय चुकीचं बोललो का. बरोबर आहे. हां ॲटलिस्ट आज एक व्हिडिओ टाकली. आज दादर हे पडेल, उद्या कुर्ला ही वाली पडेल. थोडं एडिटिंगला मला टाईम भेटेल. बरोबर ना गाईस. हां बाय द वे आज दादरचा ब्लॉग आज नाही म्हणजे आता तुम्ही आज बघता तर आजच असेल. ॲक्च्युली आम्ही एक दिवस भूक तर लागली म्हणजे कुत्रा काय खायला काय बिल्डिंगच्या मधून जायचं. हो. फुटपाथ जिधर लेके जा रहा है उधर चलो. भाई दवी हे जे मागे बघतात ना हे मेन शिवसेना ऑफिस आहे. जो मी तो ठाकरे मूवी आहे ना त्याच्यात बघितला होता. आज फायनली तो रिअल लाईफ मध्ये बघायला भेटतो. मेन ऑफिस गाईस इकडे जिप्सी हॉटेल आहे. चालू आहे एक एक रस्त्याने छत्रपती शिवाजी पार्क येथे चाललो आहे. ॲक्च्युली जवळच होतं स्टेशनपासून. सो आम्ही प्रेफर केलं की आम्ही चालत जाऊ. थोडं एन्जॉयमेंट करायला पण भेटेल. हो काहीच हे पण हे तर आपली इथे पण आहे. आपल्या इथे पण बघितलं. फायनली पोचतोय जवळजवळ. सो अवतार थोडासा नीट नाही आहे बट ओके. आणि पाऊस पडला होता आणि मी माझी छत्री विसरलो. माझी आता छत्री नाही आज. थोडासा दादर एक्सप्लोर करू आज. तोपर्यंत स्टेट्यू. फायनली आम्ही आलोय त्या जागेवर. तुम्हाला ती जागा दाखवतो 1-2 मिनटं. हे हा गाईस ही गाडी तुम्हाला डिसेंबरमध्ये थिएटरमध्ये बघायला भेटेल. हीच गाडी ना वेगळी गाडी आहे. ये दिवस घे इथे आम्हाला काय ए दुसरीकडे पण जायचं आहे. ते तर तुला दिवस घे आम्ही तिकीटे काढून येतो. जातो सॉरी. ते पण मला एक्सप्लोर करायचं आहे. नॉट की फक्त हे एकच. मग सुजय शेठ फायनली तू तुझ्या डेस्टिनेशन जवळ येतोयस. हा म्हणजे ते यूट्यूबच्या फॅनपेजच्या ह्याच्या जवळ येतोयस तू. म्हणजे ऑलमोस्ट तुझ्याजवळ ते पासेस असतील. कसं वाटतंय. हे बघा याला एकच आहे. कधी पण स्टोरीला किंवा तुम्हाला स्टोरी लिहायच्या ह्याची इंस्टाग्राम आयडी देतो. माझी स्टोरी बघायची. ओके काहीच अवस्था बेकार आहे. पाऊस आहे फुल आणि आम्ही दोघं एकच छत्री. मेला इकडे घ्या ना तुम्ही छत्री. हलकट मी भिजतोय. ओके गाईज तुम्हाला भेटतो ना तर तोपर्यंत स्टेट. फायनली एक पोस्ट टाकली आहे ती तुम्हाला भेटेलच. आणि त्यानंतरच हा ब्लॉग येईल. आणि हे बघा 4 वर्षांनी आज फायनली ब्लॉग येतो गाईज. तुम्हाला चॅनलची लिंक होती ती पण जाऊन बघा.
हा एकदम असा चॅनल. हा जरा चेहरा दाखवा. हा कधी नाही येणारा ब्लॉग आज पहिल्यांदा तुम्हाला दिसतोय. सो जाऊन नक्की बघा. तो गाईज ते पहिलेचे ब्लॉग पण बघायला या बघ काय इन लोग ने भी टिकट लेना है. उसका बहुत दूर लगा है वैसे भी. उसका कुछ मरीन ड्राइव पे लगा और इसका दादर में लगा था और मेरा भी दादर में ही था. हे इसका दादर में और मेरा दादर दोघांचे एका ठिकाणी सांगू शकतो ना तू. सॉरी हम दोनों का दादर में ही था. काय सेन्स रे. मिनिटं हा मिनिटं वाढवतोय. हा वॉच टाइम वाढवतो का तू. हा वाढते. आता पण वॉच टाइम वाढते. गाईज हे बघा अरे थांब रे मला बोलू ना. तो अभी इधर फायनली आलोय आणि इकडे तुम्ही बघू शकता की खूप सारी लोक पोकेमॉन गो खेळायला थांबलेत. ऑलमोस्ट अगदी अर्धा एक तास झाला आम्ही इकडे उभे आहोत. बट तुम्ही फायनली बघतोय लोक वाढत चालली आहे. वाढत चालली आहेत. असं पण नाही की लोक खूप क्रेज आहे भाई पॉकेमॉन गोचा. मग काय वाटतं हे आमचे पोकेमॉन गोचे एक्सपर्ट प्लेअर. आता तुमचा काय कुठे लोकेशन. अच्छा ओरी हे येतोय. डाउनलोड होतो. जरा एक वर्क इन प्रोग्रेस आहे. हे तर काय पोकेमॉन काय तो पोकेमॉनचा पी पण नाही. आपलं तर गेमिंग आहे पण कमी आहे. कॉल ऑफ ड्युटी बाय बसूया का तिथं? त्याच्यावर बसूया का? हा बस ना ओला आहे पण. सो गाईस ओला लागत स्टे होता. ट्यून वाट बघू अँड बाकी सायोनारा काय बोलू. सो ओके गाईस अच्छा, हा इथे होतो. आजच्या ब्लॉगसाठी हा, मरीन एवढंच. ड्राइव्हला सुरू होतं. भेटूया नेक्स्ट इथे नाही सॉरी मरीन लाईन्सचा ड्रोनमध्ये. तिथे तो हॉटेल स्टे प्रॉपर ट्यून दिसत होता त्यांचा. ओके.